युवराज बघ बाई, एवढं कसं रक्त? युवराज थांबा. काय करताय? काय करतोय म्हणजे जखम बांधतोय. एवढीशी जखम आहे, पदर कशाला फाडताय? थांबेल रक्त. पण आम्ही म्हणतो तुमचं लक्ष कुठे होतं? लक्ष होतं येसू. पात हाताळताना कायम सावध असतो आम्ही. तरीही कापून घेतलंय. बघा बरं केवढं रक्त गेलंय. तुमचं ना लक्षच नसेल युवराज. खरंच आमचं लक्ष होतं येसू. अचानक काय झालं समजलंच नाही. तलवार हातावर आली. एवढे खेळलोय आम्ही तलवारीशी, आजवर असं कधी घडलं नव्हतं. मग आजच असं का घडलं येसू? काय झालं वैद्य बुवा? काळजी करण्याचं कारण. पण मग भोवळ का आली यांना? कधीच नाही आणि आजच. कामाची दगदग, एवढं मोठं लग्न झालंय, त्यात पाहुणे रावळे. त्या पाहुण्यांचं स्वागत. आणि हो, आमचा परिवारही आता विस्तारलाय. आऊसाहेबांना आम्ही तेच सांगत होतो. आता एक सोडून दोन सुना आल्यात घरात. थोडी दगदग जास्त झाली इतकंच. पुरे झालं आता, आपण बोलू नये. बरं नाही बोला. पण आम्ही गप्प बसलो तरी तुम्ही काळजीत पडलं. आम्हाला म्हणणार तुम्ही बोलत का नाही? राणी साहेब, पण आम्ही म्हणतो तुम्हाला भोवळ आलीच कशी? आता आली पण गेली. आता आम्ही अगदी ठीक आहोत. राजवैद्यांनीही निर्वया दिलाय. आम्ही आपल्यासाठी सुरमट खीर बनवतो. नको राणी साहेब, अहो आम्हाला काहीही झालेलं नाहीये. तुम्ही सगळे आता आपापल्या कामाला लागा. जी. होता जी. झाली तयारी पन्हाळगडावर जायची? हो, परंतु तुम्हाला असं सोडून आम्ही कसं जाणार? असं सोडून म्हणजे? पहिल्यांदाच भोवळ आली आहे का? जेव्हा जेव्हा तुम्हाला बघतो तेव्हा तेव्हा आम्हाला भोवळ. महाराज काय हे? राणीसाहेब आता लवकरात लवकर निघा. शंभूराजे चातकासारखी वाट बघत असतील तुमची. आता रामनवमी ही आली आहे. छानसा पाळणा म्हणा आणि निघा. होईल थोडासा विरह, पण आता विरहाचीही सवय करून घ्यायला हवी. महाराज आपण कशाला असं बोलावं? आणि कुणाला हवाय विरह? मग आम्ही जाणारच नाही पन्हाळगडावर. माघार घेतो आम्ही. तह करतो मग तर झालं. आणि हे असं पुन्हा कधी बोलायचं नाही. ठीक. बरं, सोयरा राणी साहेब बाहेर थांबले असतील. या. जी. काय म्हणाले महाराज? काही नाही, आम्ही पन्हाळगडी जाण्याविषयी आम्हाला विचारत होते. बघा, तब्येतीस आराम नाही, पण सगळ्यांची काळजी करणार. तेच ना, आराम करायचा तर हे सगळं कसं सुचतं महाराजांना? आम्ही काय म्हणतो, शंभूराजांना निरोप पाठवावा का? कशाला? कशाला गडबड करताय? नाही, ते वाट बघतील. ते झालंच, पण आपण निरोप पाठवला की महाराजांना बरं नाही, आणि तो निरोप जर का शत्रूच्या हाती लागला तर किती गदारोळ होईल. हो, काही निरोप बिरोप पाठवू नका तुम्ही. आणि महाराज स्वतः म्हणाले आहेत ना, काही झालं नाही, काही होणार नाही.
काळजी करू नका आणि पन्हाळगडी निरोप पाठवू नका. जी सगळं स्थिर स्थावर होऊ द्या, मग बघू. शिवराय मूर्ती रामाची शिवराय मूर्ती रामाची त्यांच्या जन्माची शिवराय मूर्ती रामाची त्यांच्या जन्माची कहाणी तुम्हा सांगे शाहीर कहाणी तुम्हा सांगे शाहीर कहाणी तुम्हा सांगे शाहीर ताल डपतून तो न्याचा सुर ताल डपतून तो न्याचा सुर ताल डपतून तो न्याचा सुर गाताना भरून येई उर हाजी गाताना भरून येई उर हाजी जी गाताना भरून येई उर हाजी जी अब्दुल्लास केवळा पोरा अब्दुल्लास केवळा तोरा धरतोच शहाजीच्या पोरा त्राटिका जैसी कोवळ्या रामास पाहून जिभल्या चाटीत आली पैसा अब्दुल्लास केवळा तोरा धरतोच शहाजीच्या पोरा पर शिवबान फाडला जोरा दुश्मनी पोटाजी जी दुश्मनी पोटाजी जी दुश्मनी पोटाजी जी युवराज, आज रामनवमीचा सण आहे. आपण रामायणाचा ग्रंथ वाचला पाहिजे. वय रामायण वाचायला पाहिजे, श्रीरामाचा पाळणा म्हणायला पाहिजे. हे काय हा पवाडा? काहीतरी गफलत होतीये शाहिरांची. बिलकुल नाही, पण शाहीर बरोबरच. पंत प्रभू रामचंद्रांनी पुराणात रामराज्य निर्माण केलं होतं, पण आबासाहेबांनी कलियुगात रामराज्य निर्माण केलं. रास्त खरंच आहे हो. हिरोजी काका, जनार्दन पंत, आबासाहेबांच्या कार्याची कर्तृत्वाची ओळख व्हावी, त्यांच्या त्यागाचं स्मरण व्हावं आणि त्यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून हा पोवाडा. मग ठीक आहे. पंत, आमच्या आबासाहेबांची आठवण हाच आमचा सण आणि तोच आमचा उत्सव. लाल महाल जणू वाटला तिथं राम जलम थाटला लाल महाल जणू वाटला तिथं राम जलम थाटला. शास्ता खानाच्या उजव्या हाताची 3 बोट किती 3 बोट कापली आणि त्याला मराठी मुलखातून रवाना केला. लाल महाल जणू वाटला तिथं राम जलम थाटला. खानाचा रुबाब होता छाटला होता खोटाजी जी होता खोटाजी जी होता खोटाजी जी अग्र्यास औरंग्या पुढे ना जुमानिले वाकुडे अग्र्यास औरंग्या पुढे ना जुमानिले वाकुडे. घाबरा घुबरा झाला बादशाव, शिवाजी राजांना कैदेत टाकून केला अटकाव. शिवाजी राजांना जिवंत मारण्याचा होता डाव. बर औरंग्या पुढे राजे गेले ना बादशाह जुमानिले. पेठा राहतून या निसटले हाती देत पेठाजी जी हाती देत पेठाजी जी हाती देत पेठाजी जी श्री शिवाजी महाराज की गेली रयत सुखी रामान. गेली रयत सुखी रामान शिवाजी राजान. गेली रयत सुखी रामान शिवाजी राजान जिजाऊ बाण. राज्य रामाचं दंड करणार राज्य रामाचं दंड करणार राज्य रामाचं दंड करणार. राक्षसांना झाली बघा
संभाजी महाराज की जय। महाराज महाराज महाराणी साहेब वैद्यबुवा कुठे आहेत? अरे महाराज बेशुद्ध पडलेत, महाराज बेशुद्ध पडले, महाराणी साहेबांना सांगायला हवं. काय बोलताय? हे भगवंता, महाराजांना काय बी होऊ नको देऊस रे बाबा. राणी साहेब महाराज पुण्यांदा बेशुद्ध पडले आणि काय बी हालचाल नाही. राजवैद्य थांबा. काय झालंय महाराजांना? सारखी भोवळ काय येते? आत्ताही राणीसाहेब. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. जी राणीसाहेब, तब्येतीस चढ उतार आहे. एक विनंती होती. बोला, जे काही असेल ते सांगा आणि पटापट निर्णय घ्या. महाडवरून गंगा वैद्यांना बोलवून घ्या. हो, बोला, तातडीनं बोलावून घ्या. मी शिष्य पाठवतो, म्हणजे तो महाराजांच्या आजाराची लक्षणं सांगेल आणि गंगा वैद्य तशी औषधं सोबत आणतील. जरूर. रावजी पंत जी. महाडला पालखी पाठवा ताबडतोब. जी. आज्ञा. महाराणी साहेब, महाडवरून गंगा वैद्यांना बोलवायचं याचा अर्थ महाराजांचा आजार हा राजवैद्यांच्या आटोक्याबाहेरचा आहे. हो, कारण गंगा वैद्य म्हणजे अखेरचा शब्द. अरे देवा. महाराणी साहेब, आपण धीरानं घ्या. आपण मोठ्या आहात गडावर आणि यापुढे महाराणी म्हणून गडावरचे सगळे निर्णय आपण असंच घ्यावे लागतील. पंता, आम्ही काय निर्णय घेणार? महाराजांनी लवकर बरं व्हावं. पालखी पाठवा महाडला ताबडतोब. जी. तुम्ही इथे आहात आणि रडत का आहात? सगळे रडतायत ना. आपल्या आबासाहेबांना बरं नाहीये ना. हो, पण ते होतील बरे. जी. आपले दादासाहेब आणि वहिनीसा जरी ते असते तर ते असे रडत बसले नसते. त्यांनी सेवा केली असते आबासाहेबांची. आपण पण करूया ना सेवा इथे बसून. चला आबासाहेबांच्या दालनात. कसं वाटतंय आता? काळजी करू नका महाराज. अजून कसं ताप उतरत नाही. महाराज काहीतरी बोलावं. असा जीव पाडू नये. आबासाहेब, आम्ही आबासाहेबांसाठी खीर आणली, त्यांनी खावी. पोटात अन्न राहत नाही. जड अन्न नको. पेज दिली तर चालेल. आबासाहेब, डोळे उघडून तरी बघा ना. आबासाहेब, उठा ना आबासाहेब. अचानक भोवळ आली.
या आधी कधी? नाही ना, पण 2 दिवस झाले ताप काही उतरत नाहीये. ताप उतरत नाही म्हणजे आहे तसाच राहतो का चढ उतार होतो? नाही, चढ उतार आहे आणि तापाच्या भरा भ्रम होतोय, वारंवार भोवळ येते. उलट्या वगैरे झाल्या ना. पोटात पाणी राहत नाहीये. खाण्यात काही आलं होतं? आता ते मात्र माहिती नाही. वैद्यभाऊ, परिस्थिती गंभीर आहे. महाराजांकडे बघवत नाही. आता सगळं तुमच्या हातात आहे. आमचं कुंकुबळ राखा. राणी साहेब, मी माझी सर्व विद्या आणि अनुभव पणाला लावतो. तुम्ही चिंता करू नये. माफी असावी, पण आपण सर्वजण जर बाहेर थांबलात तर बरं होईल. कोणती मात्रा चालू आहे? मौक्तिक भस्म. मी दुसरी मात्रा देतो. नवीन सप्तक चालू करावं लागेल. ठीक. बाप गंभीर आहे. काय झालंय महाराजांना? पुन्हा भोवळ कशी आली त्यांना? काय झालंय? काळजी करू नका. तुम्हाला बोलवावं लागलं. एवढं काय झालंय महाराजांना? आम्ही मात्रा सुरू केली, चाटणही देत आहोत. बाकी जगदीश्वराचा आशीर्वाद. थांबा. वैद्य बुवा, आम्ही महाराणी म्हणून आदेश देत आहोत. जी काही परिस्थिती असेल ती खरी खरी सांगावी. माफी असावी, पण महाराजांच्या आजाराचं आम्हाला निदान होत नाही. म्हणजे कोणतीच लक्षणं स्पष्ट दिसत नाहीये. वैद्य बुवा पुन्हा सांगतोय, स्पष्ट बोला. आमचा अभय आहे तुम्हाला. सांगा वैद्यबुवा. राणी साहेब, निदान होत नाहीये. ज्वरही उतरत नाहीये. वांत्याही थांबत नाहीये. नखांचा रंगही बदलतो आहे. डोळ्यांच्या बुबुळावर वेगळीच झाक आली. राणी साहेब, आम्ही प्रयत्नांची शिकस्त करतो, पण आम्हाला खात्री देता येत नाही. म्हणजे आमच्या औषध मात्रांच्या पलीकडे आजार उभा आहे. आता त्या जगदीश्वराच्या आशीर्वादानच काही झाला तर चमत्कार होईल. राहोजी पंत, महाराजांच्या आजारपणाची खबर पसरता कामा नये. गडाचे दरवाजे बंद ठेवा. जी महाराणी साहेब.